तर मित्रांनो, आमचा आत्ता हरिपाठाने आरती करून झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे तारीख 1 मे 2025 आणि आज आहे आमचा रिझल्ट. आणि माझ्या रिझल्टचं टायमिंग आहे 8 ते 10 आणि आत्ता वाजले आहेत 9. मग आत्ता आम्ही जाणार आहे रिझल्ट आणण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही रिझल्ट आणायला 3 जण चाललेलो आहे, अण्णा, भैया आणि मी. आणि माझ्या रिझल्टचं टायमिंग आहे 8 ते 10 आणि भैयाच्या रिझल्टचं टायमिंग आहे 10 ते 12. म्हणजे माझा रिझल्ट घेतला की लगेच 10 वाजता घ्यायचा आहे भैयाचा रिझल्ट. मग आम्ही येणार आहे रिझल्ट घेऊन दोघांचे. आणि मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे रिझल्ट आणण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच रिझल्ट घेऊन आलेलो आहे आणि हा आहे माझा रिझल्ट. हा आहे प्रथम सत्राचा आणि आजचा जो रिझल्ट आणायला गेला तो हा आहे द्वितीय सत्राचा. म्हणजे आम्हाला श्रेणी आहेत, टक्केवारी नाही आहेत. भैयाला आहे टक्केवारी आणि आम्हाला आहे श्रेणी. बघू शकता माझे मार्क. मराठीमध्ये A1, हिंदीमध्ये A2, इंग्रजीमध्ये A1, गणितमध्ये A2, विज्ञानमध्ये म्हणजे सायन्समध्ये A1, समाजशास्त्रामध्ये B1, कलामध्ये A1, कार्यानुभवमध्ये A1 आणि शारीरिक शिक्षणमध्ये A1. म्हणजे सगळ्यांमध्ये A1 A2 पडले. फक्त समाजशास्त्रामध्ये मला B1 पडले. आणि माझ्या वर्गामध्ये पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे आमच्या वर्गामध्ये 2 तुकडे असतात, म्हणजे एकाच वर्गामध्ये क आणि क1. आणि मी आहे क मध्ये आणि क मध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे क तुकडीमध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. तर मित्रांनो, हा आहे भैयाचा रिझल्ट. तुम्ही बघू शकता. त्याला आहे टक्केवारी आणि भैयाला पडले आहेत 84%. 84% भैयाला पडले आहेत. आणि बघू शकता मराठीमध्ये 60 पैकी 56 पडले आहेत, 56. आणि हिंदीमध्ये 50 पैकी 49, इंग्रजीमध्ये 60 पैकी 58, गणितामध्ये 60 पैकी 55, सायन्समध्ये 50 पैकी 47, सामाजिक शास्त्र त्याच्यात पडले आहे 50 पैकी 40 आणि कलामध्ये पडलेले आहेत B2, कार्यानुभवमध्ये A1 आणि आरोग्य शारीरिक शिक्षणमध्ये पडले आहेत A2. तर मित्रांनो, आता मम्मीने नाश्त्याला बनवलेला आहे शिरा. आणि तर मित्रांनो, आम्ही आत्ता करणार आहे जेवण. तर मित्रांनो, आमचं आत्ता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे वडजलला. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच वडजलमध्ये पोहोचलेलो आहेत. तुम्ही बघू शकता वरून सुद्धा आलेले आहेत. तर मित्रांनो, आता भैया आणि खेळत आहेत पंजा. कोण जिंकते बघू. भैया जिंकला. आता भैया आणि वरून. आता भैया आणि वरून मध्ये होणार आहे. तुझ्याकडून कसं मी ह्याला बी हरवतो मी. माझ्यापेक्षा ही झाड आहे. लय लय बघू शकता का. तर मित्रांनो, आता भैया आणि वरून मध्ये पंजा चाललेला आहे. मी करतो 1 2 3 स्टार्ट. तर आता भैया आणि वरून मध्ये पंजा चाललाय. भैया जिंकत आहे. ताकद लावायसाठी करतोय तसं. टेकला. मग अशी असं झालं कळलं. असं झालं आता. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे हरिपाठ करण्यासाठी. म्हणजे आज हरिपाठ करायचा आहे वडजलमधल्या मंदिरामध्ये. कारण की आज आहे सोनाली दीदीचं तिथं कीर्तन. म्हणजे तिचं आज पहिलंच कीर्तन आहे म्हणून हरिपाठ पण तिथंच करायचं आहे. मग आत्ता वाजले आहेत 6 ते 7 हरिपाठ आणि तिचं कीर्तन आहे 9 ते 11. मग आत्ता हरिपाठ करायचं आहे. मग नंतर 9 ते 11 असणार तिचं कीर्तन, सोनाली दीदीचं पहिलं कीर्तन. तर मित्रांनो, आज हरिपाठ इथे करायचं आहे. तर मित्रांनो, आज आहे हिचं कीर्तन, सोनाली दीदीचं पहिलं कीर्तन. Thank you.
पोटभर जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो आमचा आता जेवण करून झालेलं आहे आणि आता चाललोय परत जुन्या घरी. तर मित्रांनो आम्ही आता कीर्तनाला जाण्यासाठी रेडी झालेलो आहे. आम्ही धोतर आणि निळू घातलेलं आहे. म्हणजे मी नाही धोतर घातलं, मी धोतर घातले आणि मी पॅन्ट घातली, जीन्स पॅन्ट. आणि आता आम्ही कीर्तनाला जाण्यासाठी रेडी झालेलो आहे. सोन्या देवीचं पहिलं कीर्तन आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे कीर्तनाच्या ठिकाणी. समुद्रात पडला तर तो खारट होतो, कारण समुद्राचं पाणी खारट असतं. तोच थेंब जर नदीत पडला तर तो गोड होतो, कारण नदीचं पाणी. मित्रांनो आता कीर्तन झालेलं आहे आणि आम्ही आता परत चाललेलो आहे फलटणला. तर मित्रांनो आम्ही आत्ता फलटणमध्ये पोचलेलो आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. मी कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग रेडी केलेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे वर्जलला. बाबा आम्हाला नेहमीसाठी आलेले आहे. तर मित्रांनो आम्ही आत्ताच वर्जलमध्ये पोचलेलो आहे आणि आम्ही आता सर्वजण खेळणार आहे क्रिकेट. तर मित्रांनो आम्ही आता सर्वजण खात आहे पोहे. काय बघू शकता नाकाच्या फुटकुळ्यावरूनच्या सगळ्या फुटकुळ्यांनी भरले ना. तर मित्रांनो आम्ही आता करणार आहे हरिपाठ. तर मित्रांनो आमचा आत्ताच हरिपाठ आणि आरती करून झालेला आहे. हंती मला हंती हंती मला उशिरी हन्नार मला हन्नार मला हन्नार हन्नार मला हन्नार 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 मला. तर मित्रांनो व्हिडिओ काढायच्या आधीपासून मला हंती खूप. आता हिचे केस बघा सगळी. आता माझ्या हातात मोबाईल नाही तर खूप मारला असतं तुला. खूप येडागत करत आहे. तर मित्रांनो आम्ही आता करणार आहे जेवण. तर जेवायला आहे चपाती आणि पुरवडीची भाजी. आणि आजचा व्लॉग आपण इथे संपूया. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.